ए कॉमा बी कॉमा सी मिळून एक काम 12 दिवसात करतो. ए हा बीच्या दुप्पट काम करतो आणि सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या एक छेदामध्ये 3 काम करतो. तर एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. आता अगोदर आपण पुस्तकी नाही काय त्यांची मेथड पाहूया. किती लॉंग मेथड आहे बघा इथपासून जे चालू झाले ते डायरेक्ट इथपर्यंत नाही का इथं आन्सर दिलेलं आपल्याला 48. कशाला पोस्ट निघाली बघा बरं, एवढी लॉंग मेथड वापरायची म्हणलं. बघा ए बी सी ह्याची मेथड कशी असणार आहे. ए प्लस बी प्लस सी किती दिवसात करतात, 12 दिवसात करतात. फक्त 10 सेकंदाचा क्वेश्चन आहे हा. ए हा बीच्या दुप्पट करतो, म्हणजेच इथं ए लिहितो आणि इथं बी लिहितो. बी जर एक भाग करीत असाल तर नाही का ए काय करतो, दुप्पट करतो, असं झालेलं आहे. नंतर काय सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या म्हणजे 2 आणि 1 सी काय करतो, यांच्या दोघांच्या एकत्रित कामाच्या 2 आणि 1 3 कामाच्या एक छेदामध्ये 3 काम करतो. म्हणजेच हे 3 येणार आहे, त्याच्या कामाच्या चाचीचे म्हणलं गुणाकार घ्यायचा. म्हणजे फायनली हे काय करतो रे, एकच भाग करतो, बरोबर. तर पुन्हा काय विचारलं तर एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. आता मला कोण सांगतं, ह्यांची एफिशियन्सी बघा, ह्यांची बेरीज करावं लागणार आहे आणि ते कामाला 12 दिवस घेणार आहेत आणि आपल्याला टोटल वर्क डन काढावं लागणार, नेमकं किती भाग करायचे आहेत. तर मग असं करावं लागणार आहे, ह्यांच्या तिघांच्या एफिशियन्सीची बेरीज करावं लागणार आहे. हे 2 3 आणि 4 गुणिले ते किती दिवसात करतात रे, ते 12 दिवसात करतात तिघंजण. मग टोटल काम निघणार आहे 12 गुणिले किती 4, मग 12 चौक किती रे 48 आलं. हे टोटल काम आहे, आपल्याला 48 भाग करायचे. पण त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारले तर एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल. मग सीची एफिशियन्सी आपण फाईंड केलेली, सी हा एक भाग करतो आहे, टोटल 48 करायचे. मग 48 भागिले काय करावं लागणार आहे 1. मग कोणत्याही संख्येला 1ने भागिले तर 30 संख्या असते आन्सर. इतकं सोपं आन्सर आहे, एक ट्रिक आहे. अशा प्रकारे 48 या क्वेश्चनचं आन्सर आहे.